आणि वळूयात इतरही महत्त्वाच्या घडामोडींकडे। जवळपास गेल्या 4 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत। निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होऊ शकतील का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आता या निवडणुका पावसाळ्यानंतरच होतील अशी शक्यताही वर्तवली जाते। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे। 25 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे। त्यामुळे पालिका निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणावरील याचिकेवर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता होती, मात्र ही सुनावणी आता लांबणीवर पडली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्या अशी अपेक्षा आहे। आता 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहे, नगरपालिकांच्या काही जिल्हा परिषदांच्या, आणि माननीय सर्वोच्च न्यायालय तारीख पे तारीख असं त्या ठिकाणी चालू आहे। मला वाटतं सरकारने याच्यामध्ये एक विशेष बाब म्हणून लक्ष घालून याचा निर्णय लावून घेतला पाहिजे। बाकीचे निर्णय तर लागतात, मग याचा निर्णयाला उशीर का होतो, या निर्णयाकडे विशेष वकील लावणं, विशेष लक्ष देणं, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत। पालिका निवडणुका लांबणीवर का पडतात आपण बघतोय। पालिका निवडणुकीबाबत पुढची सुनावणी आता 25 फेब्रुवारीला होणार आहे। 25 फेब्रुवारीला निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला तरी निवडणुकीच्या तयारीला 90 दिवस लागण्याची शक्यता आहे। महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका एकत्र घेणं शक्य नाहीये। मुंबई कोकणात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होतो, तर पावसापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याबाबत साशंकता आहे।